जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद। मी राजाराम नारायण पाटील उरण येथे राहतो आणि आज 33 मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज मी दाखल केला। आपल्याला माहिती आहे बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि माननीय काशीरामजी यांनी स्थापन केला आणि बहन मायावती याचं नेतृत्व करतात आणि या पक्षातर्फे मी आज निवडणूक अर्ज सादर केलेला आहे आणि या निमित्तानं मी आई एकविरीला मातृसत्ताक विचारांचं प्रतीक मानतो आणि या मातृसत्ताक विचारांचाच संविधानिक विचार आपल्या संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे। बौद्ध लेण्यांचा हा परिसर आहे। आगरी, कोळी, कराडी, भंडारी या सागरपुत्रांच्या या सागर किनाऱ्यावरच्या सत्तेला जवळजवळ 2500 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही सत्ता म्हणजे दुसरी तिसरी काही नसून स्त्रियांना सन्मान देणारी मातृसत्ताक विचारधारा आहे। या देशाने आपल्याला माहीत आहे की मागच्या 2000 वर्षामध्ये मातृसत्ताक विचार जो आहे तो नाकारण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा इथल्या मुंबई परिसरातल्या आगरी कोळीवाड्यांमध्ये आजही हुंडा नाकारणारा, स्त्रियांना अधिकार देणारा, स्त्री जन्माचं स्वागत करणारा आणि स्त्री अर्थव्यवस्था जपणारा विचार आजही जिवंत आहे। हाच आई एकविरीचा विचार आहे आणि या विचारानुसार स्त्रिया शूद्रातिशूद्र यांना सर्वाधिकार नाकारले गेले मनुस्मृतीने आणि मनुस्मृतीच्या विरोधात समतेचा विचार घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शूद्रातिशूद्रांच्या गुलामीचा विचार, स्वातंत्र्याचा विचार मांडला। सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा विचार मांडला। हाच विचार आदरणीय नारायण नागू पाटील, लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी मांडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रूपाने आज आम्हाला मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार मिळाला। यानुसार या परिसराचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे। त्यामध्ये मच्छीमारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, बहुजन ओबीसी SC ST यांच्या घरांचे गावठाणांचे प्रश्न असतील आणि विकासाचे आधुनिक प्रश्न असतील, शिक्षणाचे आरक्षणाचे प्रश्न असतील, ओबीसी आरक्षणाचे प्रश्न असतील। हा जो ऐतिहासिक असा लेणी परिसर आहे, सम्राट अशोकाच्या काळात ही लेणी बांधलेली आहेत। याचे ऐतिहासिक संदर्भ जगामध्ये सापडतात। याचा जागतिक स्तरावरचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा निर्णय या संकल्पाद्वारे मी घेत आहे आणि या मावळ मतदारसंघातल्या वरच्या मावळच्या 3 विधानसभा आणि खाली रायगडच्या 3 विधानसभा या विधानसभातल्या समाजातल्या सगळ्या वंचित, उपेक्षित, भूमिहीन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवी मुंबई विमानतळाचा दिबा पाटील नामकरण प्रश्न असेल, मच्छीमारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रकल्पग्रस्त अलिबाग कॉरिडॉरच्या प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न घेऊन मी आज हा फॉर्म भरलेला आहे। आई एकविरीला मानणारे सर्व भाविक या सगळ्या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद देतील, शुभेच्छा देतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आई एकविरीचा सुपुत्र म्हणून भारताचा मातृसत्ताक विचारांचा एक लोकसभा उमेदवार लोकसभेच्या सभागृहात जायला निघालेला आहे। त्याला आशीर्वाद आपण द्यावे ही नम्र विनंती सर्व मतदारांना आणि भाविक भक्तांना मी करतो। जय हिंद, नमो बुद्धाय।